महाराष्ट्र राज्यामध्ये आज 10वीची परीक्षा सुरू झाली असून तब्बल 16 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। तर या पार्श्वभूमीवर धर्माबाद तालुक्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत कशा प्रकारचा चोख बंदोबस्त केलेला आहे हे पाहून घेऊयात आपण। धर्माबादमध्ये 10वीच्या परीक्षासाठी 3 प्रमुख केंद्र नेमलेले आहेत। एक पानसरे स्कूल, जिजामाता आणि जिल्हा परिषद या तिन्ही शाळांमध्ये कशा प्रकारची व्यवस्था प्रशासनाने राबवली आहे आणि शिक्षकांनी कशा प्रकारचा चोख बंदोबस्त केलेला आहे हे पाहून घेऊया। हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद, मी केंद्र संचालक बेंबरेकर एस.के. आमच्या सेंटरवर 400 मुलं आहेत। आज मराठीचा पहिला पेपर चालू आहे आणि ही परीक्षा भयमुक्त वातावरणात शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही पूर्ण चोख व्यवस्था केलेली आहे। प्रशासनाचं पूर्ण सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। पोलीस बंदोबस्त आहे। त्यामुळे ही परीक्षा निश्चितच आम्ही पारदर्शकपणे आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। सर्व मुलांना मी या परीक्षेच्या खूप शुभेच्छा देतो। तर आपण आलो आहोत जिजामाता शाळा येथे। मुलांची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे? आमच्या जिजामाता कन्या शाळेमध्ये एकूण 16 हॉल आहेत। बंदोबस्तीमध्ये परीक्षा व्यवस्थितपणे सुरळीत पार पडत आहेत। तर आपण आलो आहोत जिल्हा परिषद शाळेमध्ये। नमस्कार, मी जिल्हा परिषद हायस्कूल धर्माबाद या प्रशालेमध्ये केंद्र संचालिका म्हणून काम करत आहे। माझ्या या केंद्रावर आज जवळपास 239 परीक्षार्थी आहेत आणि अतिशय चोख पोलीस बंदोबस्तामध्ये आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये माझी परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही परीक्षा घेऊ याची मला पूर्णपणे खात्री आहे। तिन्ही केंद्रामध्ये पोलीस प्रशासनाचा कशा प्रकारे चोख बंदोबस्त आहे हे जाणून घेऊया आपण धर्माबादचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडेकर साहेब यांच्याकडून। एसएससी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त राबवण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज आहे। शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या पाठीमागे कुठल्याही भागात विनाकारण फिरकणाऱ्या लोकांना ते प्रतिबंध करत आहोत। मुलं परीक्षेसाठी गेलेले आहेत, तर बाहेर अनेक पालक आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांनी 10वीसाठी मुलांची पूर्ण या वर्षभरामध्ये तयारी करून घेतलेली आहे। हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद येथून आमची मुलगी आहे। जशी 76 वर्षापासून ही शाळा आहे, त्या वर्षापासून आतापर्यंत या शाळेचा रेकॉर्ड आहे। संपूर्ण विद्यार्थ्याचा निकाल चांगल्या प्रकारे लागावे हेच आमची इच्छा आहे। जी मुलगी इथं 10वीमध्ये आहे, त्या परिषद शाळा जारीकोट येथे ती शिक्षणाला होती। त्या परिषद शाळेचं ते चांगल्या प्रकारे अभ्यास करून आणि ते जिल्हा परिषद शाळा ही एक भविष्य डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद शाळा भविष्यात बंद होऊ नये आणि जिल्हा परिषद शाळेचा रिझल्ट लागावा ह्या हेतूने ती माझी मुलगी अभ्यास केलेली आहे। आणि मला खात्री आहे की जिल्हा परिषदच्याच विद्यार्थिनी आज प्रायव्हेटपेक्षा जिल्हा परिषदच्याच विद्यार्थी यशस्वी होऊन दाखवतात ही मला माझ्या मुलीची खात्री आहे।